अरे समर, तू कसं काय इथे? मी ते जनसंपर्क, हा, या भागाचा दौरा करण्यासाठी आलो होतो. जनसंपर्क दौरा? पण तुला तर या भागाची काय माहिती नाहीये, मग कसला आलाय दौरा? म्हणून तर आलो होतो. हा, माहिती करून घ्यायला. अच्छा अच्छा. तुम्ही कसे काय इथे? नजर ठेवायला. नजर ठेव? ते पाणी पाणी करायला. पाहणी? कसली पाहणी? म्हणजे ते लोक कशी काय सगळी व्यवस्थित ते. पण तू एकटाच? मी आता आपण सगळेच अडकलोत ना इथे, आणि शेवटची बोट सुद्धा गेली. आता पण ताई वाट बघत असेल रे तिकडं, बोंब होईल सगळी. काहीतरी दुसरा मार्ग काढायला पाहिजे. बाबले, ती जबाबदारी तुझी. मामा, आता आपल्याला कुठेच जाता येणार नाहीये. उद्या सकाळपर्यंत इथेच थांबायला लागणार आहे आपल्याला. अरे बापरे, अरे कसला डेंजरस एरिया आहे हा. त्या सावळ्या दरोडेखोराचा एरिया हा. नाही नाही, त्यांनी जर आपल्यावर धाड टाकली ना तर आपण जिवंत परत जात नाही. मामा, मी काय म्हणतो, आपण इथेच कुठेतरी जवळपास घर शोधूयात का? याडे बेस्ट आहे. हा, पण इथं कुठं शोधायचं घर? ते आपल्या घर शोधायची जबाबदारी तुझी. हा, माझी जबाबदारी. हा, चला. मामा मामा, आपण इकडे जाऊयात ना. बर, चल. चला. काय झालं? हा, अहो समरचाही फोन लागत नाहीये आणि नरसूचाही लागत नाहीये. कुठे गेले ते कळतच नाहीये. रात्र इतकी झाली आणि दोघांचे फोन बंद आहेत. काही बरं वाईट व्हायला नको. काय काय असं तोंड बघत काय उभे आहात? फोन लावा मामासाहेबांना, चौकशी करा जरा. तुम्ही समरला फोन लावा. नाही म्हणजे तुमचा फोन उचलतो ना तो. हा, लावतो. अनुराधा, फोन लागतच नाही, तू उचलणार कसा? काय मॅडम, लागतच नाही, नुसता तुत्तूत आवाज येतो. हो मॅडम, मामासाहेबांचा फोन बंद येतोय. बंद येतोय? फोन बंद येतोय? मग काय सोडून देऊ त्यांना वाऱ्यावर? हा, असं एकदा लावून काय सांगताय मला? लावत रहा. एक मिनिट, जोपर्यंत फोन लागत नाही ना तुमचा, तोपर्यंत कोणाला जेवायला मिळणार नाही की झोपायचं नाही कोणी. कळलं का? हो मॅडम. कळलं का? हो मॅडम. राम 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 राम. मामासाहेब, तू असोय काय काय करताय? अरे बाबा, हे एरिया सावळ्या दरोडेखोराचा आहे ना. अहो, पण हे सगळं खिशात ठेवून काय उपयोग आहे का? का? अहो, ते दरोडेखोर आल्यामुळे खिस्सा तपासल्याशिवाय सोडणार आहे का? बाबल्या,
तू माझ्या बाजूने आहेस का सावळ्याच्या बाजूने आहेस? सावळ्या असतो तुमच्या बाजूने. तू बंगल्यावर भेट दाखवतो तुला. इथनं जित्ता जाय नको बंगल्या याला. ए बाबा तू घाबरू नको मला. काय झालं? मामासाहेब लई थंड वाजते हो. मला पण. समर हा तुझ्याबरोबर कोणी आहे का रे? हा हो ना. हा म्हणजे आपण तिघच होत ना किती वेळापासून. का शंका वाटते का माझ्या बोलण्यावर? नाही नाही शंका कसली, मला काहीतरी भास झाला म्हणून विचारलं, बाकी काही नाही. छे छे छे. होय मामासाहेब, काय सावळ्या दरोडेखोर तर नसेल ना? तू घाबरवू नको रे मला. चला चला पटपटीतनं बाहेर पडूया बाबा. ए या रे. वा 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 वा. अरे बापल्या, आपण नशिबान होतल्या का? मिळालं, घर सापडलं. नशीब चोरा रे आपलं. देव आपल्या पाठीशी. हा कोण आहे का घरात? बापल्या बेल दिसत नाही रे. मामासाहेब, हा? इथं तसली बेल नसती. मग? इथं ह्याची बेल असते. वाजून तुझं नरड. वाजवतोय की. हा. मामा, हो तुम्ही नाही होत. तुम्ही मामासाहेब आहे का नाही? तिथं कोण आहे का बघतो. मामा. हा. मामा आहे. हा, मामा आहे. कोण आहेत र? कोण पाहिजे र? ऍक्च्युली आम्ही इथे फिरण्यासाठी आलो होतो आणि आता फारच लेट झालाय, त्यामुळे आमची शेवटची बोट पण. ते कळलं समज. पाहिजे काय? आम्ही सकाळी इकडनं निघून जाऊ. फक्त आज रात्रीपुरता जर निवारा मिळाला असता तर. मामासाहेब, पुन्हा हातात कुऱ्हाड का घेतलं? अरे बाबा, सावळ्या दरोडेखोराचा एरिया हा, त्याच्या भीतीमुळे याच्याकडे कुऱ्हाड असेल. पण हे आपल्याला दरोडेखोर समजला तर? तुम्ही कोण म्हणायचं? तुम्ही यांना ओळखत नाही? हे फार मोठ्या घरातला माणूस आहे हा. म्हणजे माजी मुख्यमंत्री शेरसिंग मंत्री पाटील यांचे एकमेव चिरंजीव, भावी मुख्यमंत्री. फार चांगल्या आणि मोठ्या घरातली माणसं होत आम्ही. आम्ही दरोडेखोर नाही होत. तुम्ही घाबरू नका. भावी मुख्यमंत्र्यांनी असं आढळणं थिन्न बरं नवं. हे बरोबर आहे तुमचं. तुम्ही कोण म्हणायचे? मी सावळ्या. ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला नाही त्रास देत आम्ही. येतो आम्ही. अरे थांबा थांबा थांबा, घाबरायचं काही कारण नाही. धनी रिटायर झालेत. म्हणजे दरोडे घालण्याचा राजीनामा दिला धनीने. नाही, तरी तुम्हाला त्रास नको. आम्ही दुसरं घर बघतो. राहू द्या. थांबा. एक तर आजवर दरोडे, वाटमाऱ्या, खून कराबा लई पाप केल्यात. आता जरा पुण्य मिळवायच्या मागे लागलोय. आणि तुम्हाला इथं राहायला खायला दिलं ना की पुण्य मिळेल बघा आम्हाला. आणि पुण्य मिळवायचा चान्स काय सोडत नसते मी. नको बहिणी, असू दे. नाही, तुम्हाला तर इथे राहायलाच लागणार. आणि चांगलं खाऊ पी घालणार आहे. चला. नाही नको, राहू दे. नको. एकदा सांगितलेलं कळत नाही का? हा? आणि परत येऊ माणूस जाणार म्हणला ना तर कुऱ्हाडीनं तांगड्या तोडून गळ्यात अडकवायच्या. नाही नाही, जाणार म्हणजे येणार. येणार म्हणले तिथे. येणार. चला तुमच्या पाठमध्ये. हा, चला चला. येतो येतो. या आतमध्ये. थांबा. बसायला नाही हातात. नाही नको नको नको. आम्ही बसतो खाली.
झालं का सुरू परत तुमचं? इथं आम्ही पुण्य मिळवायच्या मागे आणि आमच्या वाटेत कुणी अडवा आला ना तर त्याच्या तांगड्या. नाही नाही नको. मला तर असं वाटतंय खाट गादी उशा लोड तक्त्या सगळं द्या म्हणजे निवांत आराम करीन आम्ही. आरामशीर बस. मी जेवणाचं बघते. लई भटकला असाल ना, तिघांनीच फिरायचं कशाला? हा माहित नाही होय, 3 तिकडा काम बिगडा होत आहे. चौथा माणूस घ्यायचा सांग तिला. चौथा माणूस बसा तुम्ही, जेवणाचं बघ. तुम्ही बसा, मी आलोच जाऊ. अरे समर तू कुठे चालला? नको जाऊ बाहेर. अरे समर मी मामासाहेब तांगड्या तुटलेल्या. सुमे, अगं रडायला काय झालं? मी आहे ना. तात्याला काळजी करत असतील माझी. कुठं हुडकू आणि कुठं नाही असं झालं असेल त्यांना. त्यात फोन बी लागत नाही. अगं नेटवर्क पण नाहीये. पण तू काही काळजी करू नकोस. आपण सकाळी लवकर जाऊया. फक्त आजची रात्र कशी बशी काढायची आणि आपण तात्यांना समजावू ना उद्या. सुमे, आय एम सॉरी. सगळा घोळ माझ्यामुळे झाला. पण अजून फक्त थोडा वेळ सहन कर. एकदा काय जेवण झालं ना की मामा झोपतील. मग आपण पुढचा मार्ग काढू. हे बघ पायलट, मला कधी जसं घाबरून राहायची सवय नाही. मनाला पटतच नाही माझ्या. का घाबरायचं ना? घाबरून खोटं बोलणं म्हणजे आपणच आपला अपमान केल्यासारखं वाटतं मला. हो सुमे, मला माहितीये. पण मलाही काही उपाय सुचत नाहीये ग. आणि अजून फक्त थोडा वेळ सहन कर ना माझ्यासाठी. मामा झोपले ना की मी बोलतो त्या काकूंशी. त्या नक्की समजून घेतील असं वाटतंय. जेवाय वाढलंय रे पोरा. हो सुमे, मी आज जातो. तुझ्याही जेवणाचं काहीतरी बघतो. हा, अजून थोडाच वेळ फक्त. आलो सुमे. समर बाहेर कशाला गेला होता? बाहेर सगळं व्यवस्थित आहे ना? कुणी आणखी साथीदार नाहीये ना हे बघायला गेलो होतो. ठीक आहे ठीक आहे. भाकरी आवडते ना? आज कसं ब्रह्मा विष्णू महेश घरी आल्यागत वाटतंय मला. जेवा गरम गरम. मस्त गावरान कोंबडीचं बेत आहे. ही बाकी बरं केलं बरं का तुम्ही. अहो सकाळपासून पळून पळून नुसतं खायला आलो होतो. लय दमछाक झाली होती. समर, तुझ्याबरोबर खरंच दिवसभर कोणी नव्हतं ना? नाही हो मामा, कोणीच नव्हतं. कुणी हाय का घरात? कोण गं पोरी तू? मावशी, अहो इकडे फिरायला आली होती मी. उशीर झाला आणि नेमकी बोट चुकली बघा. आज रातच्या इथे थांबता येईल का? धर्मशाळा उघडली का काय? मी ओ राहू द्या, पुण्य मिळतं. एका दिवसात किती पुण्य मिळवायचं? आजच्या पुरतं बाद झालं की. नरकातल्या सजा माहित आहेत ना व? जास्तीत जास्त पुण्य मिळवाय पाहिजे आपल्याला. ये ग पोरी, ये बस बस पंक्तीला. तुला बी आणते. ही लाडूवाली पोरगी इथं कशी काय आली? हे लाडू आली, तू इथं कशी काय आलीस? मला हे विचारणार तुम्ही माझं कोण? आई का बाप? जेवा पटापटा, झोपायचंय मला.
काय ग पोरी, काय झालं? तात्या अन्न म्हणजे परमेश्वर, आणि परमेश्वरापेक्षा मोठा कोणी नसतो. एकदम बरोबर बोललास बघ पोरा, किती देवाधर्मच बोलतोस रे. अहो संस्कारच आहेत तसे आमचे. तुमचे मग काय तुझे? आवाज आवाज लय चढायला लागलाय. ते आपलं असं. मामा गप जेवा की. सुरेश, हे सुरेश, अरे तू न जेवल्याने सापडणार आहे का सुमी? सुमी गायब, तुम्हाला जेवण जाईन का हो साहेब? अरे गायब कशी होईल? सुमी येते नावाची, सगळं जग फिरून आणेल असं तूच मला म्हणाला ना. हे खरं आहे, पण अशी न सांगता कुठं जात नाही होती. आज नेमकी कशी काय गेली तेच कळना झाले बघा. सगळीकडे चौकशी केली पण कोणालाच काय माहित नाही बघा. बबन पण नाहीये. सुरेश, तू बबनला फोन करतो का? हा, हे बरोबर बोला बघा साहेब तुम्ही. आता बबनलाच फोन करून बघतो मी. हॅलो सुरेश. बबन्या दे इकडे. हाय हाय माझ्या पुढ्यात आहे. बॅटरी कमी आहे बरं का, थोडक्यात बोल. दे. हॅलो तात्या, हा मी नीट आहे, काय काळजी करू नका. तुम्ही अगं कुठे गेलीस न सांगता? तिथं माझ्या जीवाला केवढा घोर लागलाय. माझी बी तीच गत आहे, पण फोन बंदच पडलाय हो माझा, रेंज नाही. अगं पण पोरी हायस तरी कुठं तू? घरी ये बरं लवकर जरा. तात्या आज काय मला घरी येता यायचं नाही, पण मी उद्या सकाळच्या लवकर येते. हा तुम्ही अगं काय झालं या? कुठं अडकली आहेस का तू? तात्या अहो बॅटरी संपायला लागल्या, पण उद्या सकाळचा चहा मी बनवणार, एवढंच सांगते. हा तुम्ही काय काळजी करू नका, झोपा निवांत. तुम्ही अगं जास्त काळजीचं कारण नाही ना नक्की? अडचणीत नाहीच नव तू कुठल्या? तात्या सगळ्यावर तोडगा असते माझ्याकडे, माहितीये ना मग तुम्हाला. आपण ते तुम्हाला मी सगळं उद्या आल्यावर सांगते. हा तुम्ही बिनघोर झोपा. म्हणजे गोरत गोरत झोपा. बाबन्या. हे सुरेश, मिटली ना रे बाबा तुझी काळजी आता? होय होय, तुम्ही बबनचं डोक्यात घातलं म्हणून जमलं बघा, नाही तर माझं तर डोकसंच काम करणार झालं होतं बघा. सुरेश, मी काय म्हणतो, तू सुमीचं लग्न करून टाक. अचानकच? अरे तरणी पोर म्हणजे जीवाला घोर. तू तिचं लग्न जुळून टाक आणि या जबाबदारीतून मोकळा हो. हा, तसं लग्नाचं वय झालेच म्हणा तिचं. अरे हो, आजच कारखान्यात विषय निघाला होता. ते शिंदे आहे ना, त्या शिंदेचा एक मुलगा आहे लग्नाचा, तालुक्याच्या गावाला कामाला येतो बघ. गावाकडे पण शेती आहे त्याची. तू म्हणत असेल तर मी त्याला विचारून बघतो आणि बोलणी करतो. अहो करायची साहेब, कधी तर हालचाल करायलाच पाहिजे की. ठीक आहे, उद्याच बोलतो आणि तुला सांगतो. एकदा सुमीच्या आयुष्याच भलं झालं का नाही, म्हणजे आपलं मराय मोकळं झालं बघा. कुणीतरी तिला समजून घेणारा मुलगा मिळावा. बाबा त्याला तुझ्या फोनला रेंज आली ते मला का सांगितलं नाहीस? तुम्ही कुठं विचारलं तेव्हा? दे इकडे. ताई काळजी करत असेल तिकडे, फोन करायला पाहिजे तिला. हॅलो. हॅलो ताई, आम्ही सुखरूप होता. अरे नरसू, आहात कुठे तुम्ही? आणि आम्ही म्हणजे कोण? आणि तुझा फोन का नाही लागत आहे? समरचाही फोन लागत नाहीये. समर कुठे, काही कळलं का? अगं समर माझ्या सोबत आहे आणि फोनची रेंज नाही ना, त्यामुळे लागत नाहीये फोन. तू काय काळजी करू नको. अरे हो, पण आहात कुठे तुम्ही? लवकर घरी या बरं. नाही नाही, लगेच नाही आता येणार, उद्या सकाळ तरी होईल. का? काय योगायोग झाला माहिती का? मी आणि पबन्या आम्ही दोघं एका डोंगरावर फिरायला गेलो होतो. तिथे नेमका समर भेटला. तो पण आला होता इकडे दौऱ्यावर, आदिवासी पाड्यामध्ये. आणि नेमकी बोट गेली ग शेवटची. मामासाहेब बास की, बॅटरी एकच कांडी शिल्लक राहिल्या. अडे अडचणीला ठेवा की. अरे हो नरसू, पण ताई तुला उद्या सकाळी मी आल्यावर सांगतो.
तू विश्वास ठेव माझ्यावर. हॅलो